सर्वाचे करुणिया विसर्जन. प्रणिपात, तू नम्र आहेस, तू शरण आलेला आहेस. आणि मग परिप्रश्न, म्हणून तुला अधिकार आहे प्रश्न करायचा, किंवा म्हणून तुला अधिकार आहे प्रश्न विचारायचा. आणि म्हणून मी तुला गीता सांगतोय विठ्ठल. आणि मग अर्जुनाला जागेवर आणलं आणि त्या आंधळ्याच्या सुद्धा लक्षात आणून दिलं की अटळ युद्ध हे होणारच आहे. पण संजय तुम्हाला जे होईल ते अचूक सांगणारच आहे. आणि महाराज गीतेला सुरुवात झाली. एवढी सुरुवात सुंदर झाली गीतेला की अर्जुन एवढा तल्लख झाला, एवढा तल्लख झाला. आणि त्याच्यातील असणारे जे काय कामाधिकार किंवा काही विकार होते ते विकार बाजूला झाले. आणि महाराज फायदा असा झाला बघा, एकदा षड्विकार बाजूला झाले की देव पावयाशी गेलो, देव तेथेची होऊन गेलो. आणि अर्जुनाची मग एवढी अवस्था छान झाली, एवढी अवस्था छान झाली, तो काया वाचा मने झाला शुद्ध पार्थ. पार्थ काया वाचा आणि मनानं. आणि एवढ्या तीनच गोष्टीनं माणूस शुद्ध व्हावा. एक कायेनं, दुसरा वाचेनं आणि तिसरा तपानं, हा म्हणजेच मनानं. तप केल्याशिवाय मन जाग्यावर येत नाही. आणि मग महाराज श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगितलं, म्हणजे ऐक, युद्ध अटळ आहे, तप करावं लागतंय, जमेल का? म्हणले का जमणार नाही. मग म्हणले 12 वर्षाचं काय वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, याच्यामध्ये तुमचा ज्या वेळेला रहिवास असेल किंवा या दिशेने तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला शस्त्रास्त्र मिळवण्याची संधी. महाराज सहजासहजी होत नाही. आणि त्याच्यातील फक्त एकाच शस्त्राचा आपण या ठिकाणी उल्लेख पाहणार आहोत. अर्जुन तपीही होता, म्हणून अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगितली. ते तप असं की अर्जुनाला सांगितलं, म्हणजे शंकराकडून तुला पाशास्त्र घ्यावं लागेल. अर्जुन तपाला बसलेला आहे, बाजूला शस्त्र आहे आणि ते शस्त्र हातामध्ये न घेता बाजूला आहे. तप ध्यान धारणा चालू आहे. जंगलामध्ये अरण्यात अर्जुन आहे. आणि शंकरानं नंदीला सांगितलं, म्हणजे चला आपल्याला आज अर्जुनाला शस्त्र द्यायला जायचंय.